Hello friends, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study Nationalism in India, Class 10 Subject History 1.2 The Rowlatt Act. Emboldened with this success, Gandhiji in 1990 decided to launch a nationwide satyagraha against the proposed Rowlatt Act. This act had been hurriedly passed through Imperial Legislative Council despite the united opposition of the Indian member. रौलेट ॲक्ट जो काळा कायदा ज्याला संबोधलं जातं भारतीय इतिहासामध्ये 1919मध्ये हा कायदा ब्रिटिशाच्या सभागृहामध्ये पारित करण्यात आला आणि भारतीय जे सदस्य होते यांनी प्रचंड विरोध केला. काय होता हा कायदा? It gave the government enormous powers to repress political activities and allowed detention of political prisoner without trial for 2 years. आता हा असा कायदा होता की जे काही राष्ट्रवादाच्या चळवळीमध्ये किंवा राजकीय ज्या काही घडामोडी होतील त्या घडामोडी करणाऱ्या राजकीय नेत्याला कोणतंही कारण सबब न दाखवता त्याला अटक करण्यात येणार होतं. 2 वर्ष त्यांना दाबून ठेवण्यात येत होतं. कोणतीही त्याच्यानंतर कायदेशीर प्रक्रिया त्याच्यावर होणार नव्हती किंवा जसं न्यायालय एखादी केस दाखल केल्यानंतर न्यायालयात जाते तसं काहीही होणार नव्हतं. असे भरपूर स्वरूपात अधिकार हे ब्रिटिशांना प्राप्त होणार होते आणि म्हणून महात्मा गांधीजींनी यांना विरोध केलेला आहे. सो महात्मा गांधीजी वॉन्टेड नॉन व्हायलंट सिव्हिल डिसोबिडियन्स अगेन्स्ट सच अनजस्ट लॉ विच वुड स्टार्ट विथ अ हरताल ऑन 6 एप्रिल. आणि म्हणून महात्मा गांधीजींनी याला असहकार चळवळीमार्फत किंवा सविनय कायदेभंग चळवळीमार्फत यासाठी विरोध केला. 6 एप्रिलला त्याने हरताळ हा पुकारलेला आहे. Rallies were organized in various cities. Worker went on strike in railway workshop and shop closed down. खूप साऱ्या रॅलीज फेऱ्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या या कायद्याच्या विरोधात. रेल्वेचे जे वर्कशॉपमधील वर्कर होते त्यांनी संप पुकारलेला होता. वेगवेगळी दुकानं बंद झाली होती. अलार्म्ड बाय द पॉप्युलर upsurged and scared that lines of communication such as the railway and telegraph would be disrupted. The British administration decided to calm down on nationalists. आणि मग आता काय होणार होतं की ज्या कम्युनिकेशन संवाद करण्याच्या ज्या काही लाईन आहेत उदाहरणार्थ रेल्वे असेल टेलिग्राम असेल यासुद्धा सेवा बंद होणार होत्या आणि हा धोका ब्रिटिशांना जाणवला आणि त्यांनी ठरवलं होतं की आता हा रौलेट ॲक्टच्या विरोधात जी काही चळवळ उभी राहणार आहे त्याला आपण आता थांबवायची आहे संपवायची आहे ती चळवळ. लोकल लीडर्स वेअर पिक्ड अप फ्रॉम अमृतसर. महात्मा गांधी वॉज बार्ड फ्रॉम एंटरिंग दिल्ली ऑन 10 एप्रिल. मग लोकल जे लीडर होते त्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधीजींना 10 एप्रिलला दिल्ली येथे येण्यापासून मज्जाव करण्यात आला. द पोलीस इन अमृतसर fired upon peaceful procession provoking widespread attack on bank, post office, railway station. आता लोकांनी या कायद्याची अटक झाल्यानंतर जे सरकारी कार्यालय आहेत उदाहरणार्थ बँक पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशनवर इथे अटॅक करायला सुरुवात केली आणि म्हणून पोलीस जे होते त्यांनी एक शांततापूर्ण मार्गाने फेरी चालली होती त्या फेरीवर फायर केलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी चिडून आणखीनच जे कार्यालयीन आहेत त्याची तोडफोड करायला सुरुवात केली. मार्शल लॉ वॉज इम्पोज्ड अँड जनरल डायर टूक कमांड. आता मग तिथे मार्शल लॉ सुरू करण्यात आला आणि त्याचं नेतृत्व जनरल डायर याच्याकडे देण्यात आलं. ऑन 13 एप्रिल द इनफेमस जालियनवाला बाग इन्सिडेंट टूक प्लेस. ऑन दॅट डे अ लार्ज क्राऊड गॅदर्ड इन इनक्लोज्ड ग्राउंड ऑफ जालियनवाला बाग. 13 एप्रिलला आपण जो जालियनवाला बाग इतिहासामध्ये घटनेत ज्याची नोंद आहे असा हा इन्सिडेंट घडलेला आहे. मोठ्या प्रमाणात जनसंख्या लोक हे इथे गोळा झाली होती जालियनबागमध्ये. सम केम टू प्रोटेस्ट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट न्यू रिप्रेसिव्ह मेजर्स. ऑदर हॅड केम टू अटेंड द ॲन्युअल बैसाखी फेअर. बिंग फ्रॉम आउटसाइड द सिटी मेनी विलेजर्स वर अनवेअर ऑफ द मार्शल लॉ दॅट हॅड बीन इम्पोज्ड. आता बरेचसे जणांना माहितीच नव्हतं की इथे मार्शल लॉ लागू केलेला आहे. काहीजण बैसाखी या यात्रेसाठी आले होते. काहीजण त्या कायद्याचा विरोध करण्यासाठी तिथे एकत्र आले होते. डायर एंटर्ड द एरिया, ब्लॉक द एक्झिट पॉईंट अँड ओपन फायर ऑन द ग्राउंड किलिंग हंड्रेड्स. हिज ऑब्जेक्ट ॲज ही डिक्लेअर्ड लॅटर वॉज टू प्रोड्यूस अ मॉरल इफेक्ट टू क्रिएट इन द माइंड्स ऑफ सत्याग्रहीज अ फिलिंग ऑफ टेरर अँड अवी.
आता जनरल डायरने काय केलेलं आहे, जिथून प्रवेश होतो ते सगळं एरिया सील केला, बंद केला आणि मोठ्या ओपन फायर गोळीबार तिथे केलेला आहे. बहुतांशी लोक, खूप सारी लोक संहार तिथे झालेला आहेत, मरण पावलेली आहेत. आणि याच्यामधून जनरल डायरला जे सत्याग्रही आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची टेरर, भीती निर्माण करण्यासाठी त्याने हे कृत्य जे आहे ते केलेलं होतं. ॲज द न्यूज ऑफ जालियनवाला बाग spread, crowd took the street in many North Indian towns. There were strikes, clashes with the police, attacked on the government buildings. The government responded with the brutal repression, seeking to humiliate and terrorize people. Satyagrahi were forced to rub their nose on the ground, crawl on the street, and do salute to all Sahib. People were flogged and villages were bombed. Seeing violence spread, महात्मा गांधीजी कॉल्ड ऑफ द मोमेंट. आता जसजशी या जालियनवाला बागमध्ये जो काही डायरने अन्याय केला होता, गोळीबार केला होता, ही न्यूज पटकन इतर शहरामध्ये उत्तर भारतीयामध्ये पसरली गेली आणि मग मोठ्या प्रमाणात संप झाले, पोलिसांबरोबर आंदोलन झाले, झटापटी झाल्या, गव्हर्मेंट बिल्डिंगवरती अटॅक झाला. आणि मग ही जो काही लोकांची जी काही प्रतिक्रिया होती ती शासनाने त्यांच्या सैन्याच्या बळावर, पोलिसांच्या बळावर दाबण्याचा खूप सारा मोठा प्रयत्न केला आणि त्यासाठी ब्रिटिश भारतीयांना अपमानित करण्यात आलं. उदाहरणार्थ त्यांना जर पकडलं तर त्यांना त्यांचं नाक जमिनीवर घासायला सांगायचे किंवा जमिनीवर सरपटायला सांगायचे. जे ब्रिटिश ऑफिसर आहेत त्यांना सलाम करायला सांगायचे. आणि मग अशा स्वरूपात एक गाव होतं पंजाबमधलं गुर्जनवाला, इथे बॉम्ब पण टाकण्यात आला. अशा स्वरूपात हा व्हायलन्स जो आहे, हिंसा तिथे तयार झाली, निर्माण झाली. आणि मग महात्मा गांधीजींनी ही मुवमेंट कॉल्ड ऑफ, म्हणजे मागे घेण्यात आलेली आहे. While the Rowlatt Satyagraha had been widespread movement, it was still limited mostly to cities and towns. Mahatma Gandhi now felt that need to launch a more broad-based movement in India, but was certain that no such movement could be organized without bringing the Hindus and Muslim closer together. आणि मग रौलेट ॲक्टला जो आपल्याला पाहिला, जो लिमिटेड आपल्याला पाहायला मिळाला, शहरामध्ये पाहायला मिळाला, शहरी भागातच त्याचा आपल्याला उद्रेक पाहायला मिळाला. मग महात्मा गांधीजींना आता असं वाटू लागलेलं आहे की एक मोठी चळवळ या ब्रिटिशांविरुद्ध उभारणं गरजेचं आहे. आणि हे कधी शक्य होईल, जर हिंदू मुस्लिम सर्व जर एकत्र आले तरच होऊ शकतं. ऑन वे ऑफ डुईंग दिस ही फेल्ट वॉज टू टेक अप द खिलाफत इश्यू. आणि मग त्यांनी खिलाफतचा जो मुद्दा आहे तो घेण्याचं ठरवलं. त्यासाठी द फर्स्ट वर्ल्ड वॉर हॅड एंडेड विथ द डिफीट ऑफ ऑटोमन टर्की अँड देअर वेर रुमर्स that harsh peace treaty was going to be imposed on the Ottoman Emperor, the spiritual head of the Islamic world, the Khalifa. आता पहिल्या महायुद्धानंतर संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑटोमन टर्की जो आहे त्याचा पराजय झालेला आहे. आणि मग अशा अफवा पसरली की मोठ्या प्रमाणात कडक स्वरूपाच्या ज्या काही अटी ज्या आहेत त्या या तहामध्ये, शांततेच्या तहामध्ये ऑटोमन एम्पायरचा जो प्रमुख व्यक्ती आहे ज्याला खलिफा असं म्हणायचे आणि जो इस्लामचा धर्माचा धर्मगुरू मानला जायचा, त्याच्यावर अटी, या कडक अटी लादल्या जातील ह्या शांततेच्या तहामध्ये, असं निर्माण परिस्थिती झाली होती. टू डिफीट द खलिफाज टेम्परल पॉवर, द खिलाफत कमिटी वॉज फॉर्म इन बॉम्बे इन मार्च 1990. मार्च 1919ला मुंबईमध्ये खिलाफत कमिटी ही निर्माण झाली. कारण ज्या खलिफाच्या ज्या काही तात्पुरत्या स्वरूपाचे अधिकार आहेत त्याचं समर्थन करण्यासाठी. अ यंग जनरेशन ऑफ मुस्लिम लीडर like the brother of Muhammad Ali, Shaukat Ali, began to discussing with Mahatma Gandhi about the possibility of united mass action on the issue. आणि मग भारतीय दोन आहेत जे मोहम्मद अली आणि शौकत अली आहेत, यांनी महात्मा गांधीशी जी चर्चा केली की कशा पद्धतीने आपल्याला जनआंदोलन या इश्यूच्या संदर्भात लोकांचा जे काय आंदोलन आहे ते करता येईल. गांधीजी saw this as an opportunity to bring Muslim under the umbrella of unified national movement. At the Calcutta session of the Congress September 1920, he convinced other leaders of the need to start a non-cooperation movement. आणि मग
1920मध्ये जे काही काँग्रेसचं कलकत्ता येथे अधिवेशन झालं काँग्रेसचं, तिथं असं महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली आणि असं ठरवण्यात आलं की आता आपण असहकार चळवळ जी आहे ती सुरू करायची आहे. And the second point is 1.3 why non-cooperation. In his famous book Hind Swaraj, Mahatma Gandhi declared that British rule was established in India with the cooperation of Indians and had survived only because of this cooperation. Non-cooperation या शब्दाचा अर्थ आहे असहकार. जर हिंदू स्वराज 1909मधलं महात्मा गांधीजींनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की भारतीयांवरती जे काही ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे ते केवळ भारतीयांनी त्यांना केलेलं सहकार्य, भारतीयांनी ब्रिटिशांना केलेलं सहकार्य आहे, त्याच्यामुळे ते राज्य करू शकलेले आहे. इफ इंडियन रिफ्यूज टू कोऑपरेट, ब्रिटिश रूल इन इंडिया वुड कोलॅप्स विदिन अ इयर अँड स्वराज वुड कम. जर भारतीयांनी जर 1 वर्ष ब्रिटिशांना सहकार्य केलं नाही तर ब्रिटिशांचं जे सरकार आहे ते 1 वर्षात खाली पडेल आणि भारताला स्वातंत्र्य मिळेल. हाऊ कुड नॉन कॉपरेशन बिकम अ मुवमेंट. मग ही नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ कशी सुरू झाली? गांधीजी प्रपोज दॅट द मुवमेंट शुड अनफोल्ड इन स्टेजेस. इट शुड बिगिन with the surrender of title that the government awarded and a boycott of civil services, army, police, courts and legislative council, schools and foreign goods. मग असं ठरवलं की ब्रिटिशांनी ज्या टायटल्स दिलेल्या आहेत भारतीयांना, म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत, त्या पदव्या आपण पहिल्यांदा ब्रिटिशांना परत करणं, त्याचबरोबर बायकॉट करायचं. बायकॉट या शब्दाचा अर्थ आहे बहिष्कार. बहिष्कार म्हणजे काय? ब्रिटिशांची कोणतीही वस्तू वापरायची नाही, तिचा उपयोग करायचा नाही आहे, तिचा त्याग करायचा आहे, कोणतीही सेवा ब्रिटिशांची वापरायची नाही आहे. मग बॉयकॉट कशावर केलेला आहे? ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत, आर्मी आहे, पोलीस आहे, कोर्ट आहेत, किंवा कायद्याचे जे सभागृह आहेत तिथे, शाळामध्ये, किंवा परकीय ज्या वस्तू आहेत त्या कोणत्याही वापरायच्या नाही, बॉयकॉट करायचा आहे, बहिष्कार करायचा आहे. देन इन केस गव्हर्मेंट used repression, a full civil disobedient campaign would be launched. आणि जर ब्रिटिशांनी ही चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला तर पुढचं आंदोलन महात्मा गांधींनी ठरवलं होतं तर सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू करायची. थ्रू द समर ऑफ 1920 महात्मा गांधी अँड शौकत अली toured extensively mobilizing popular support for the movement. मग 1920मध्ये महात्मा गांधी आणि शौकत अली हे भारतामध्ये फिरले. त्यांनी या चळवळीसाठी लोकांचं जे काही सपोर्ट आहे तो मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. Many within the Congress were, however, concerned about the proposal. They were reluctant to boycott the council election scheduled for November 1920. पण काँग्रेसमध्येच काही गोष्टींना विरोध करण्यात आला, या गोष्टींना, असहकार चळवळीला. कोणत्या गोष्टीला? की आता त्यांनी सांगितलं की 1920मध्ये, नोव्हेंबर 1920मध्ये काउन्सिल इलेक्शन होतील आणि त्या इलेक्शनमध्ये त्यांना सहभागी होत होता आणि म्हणून त्यांनी ह्या चळवळीला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड दे फिअर्ड दॅट द मुवमेंट माइट लीड टू पॉप्युलर व्हायलन्स. आणि ह्या लोकांना असं वाटायचं, ज्यांनी विरोध केला होता या चळवळीला, की या असहकार चळवळीमध्ये नॉन कॉपरेशनमुळे एक हिंसा निर्माण होईल असं त्यांना वाटायचं. इन द मंथ बिटवीन सप्टेंबर अँड डिसेंबर देअर वॉज अॅन इंटेन्स टसल विथ द काँग्रेस. आणि मग मोठ्या प्रमाणात याच्यावर चर्चा, वादविवाद या काँग्रेसमध्ये दोन्ही गटात होऊ लागले, असहकार चळवळीच्या बाजूने, असहकार चळवळीच्या विरोधात. For a while there seems no meeting point between the supporter and the opponent of the movement. Finally, at the Congress session at the Nagpur in December 1920, a compromise was worked out and the non-cooperation program was adopted. आणि शेवटी असं झालेलं आहे की काँग्रेसचं जे काही सेशन आहे 1920 डिसेंबर नागपूर येथे अधिवेशन जे झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये नॉन कॉपरेशन चळवळ, असहकार चळवळ स्वीकारण्यासाठी सगळ्यांनी त्याला सहमती दर्शवलेली आहे. हाऊ डिड द मुवमेंट अनफोल्ड? हू पार्टिसिपेट इन? हाऊ डिड डिफरंट सोशल ग्रुप कन्सिव्ज ऑफ द आयडिया ऑफ नॉन कॉपरेशन? आणि मग ही असहकार चळवळ भारतामध्ये कशी सुरू झाली, कोणकोणत्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, कोणकोणते लोक गट याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी असहकार म्हणजे काय विचार होते, तर हे सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.